अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ या गुरूंचे 9 गुरुवारचं वृत्ताबद्दल संपूर्ण माहिती. श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार अशा वृत्त महिला करतात किंवा कोणीही केलं तरी चालतं. पण आज आपण 9 गुरुवारच्या वृत्ताबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 9 गुरुवारचं वृत्त कसं करावं, पूजा मांडणी कशी करावी, किती दिवसाचं वृत्त करावं आणि नैवेद्य उद्यापन कसा करावा ते पाहणार आहोत. तर 9 गुरुवारचं वृत्त केल्याने त्यामुळे आपल्यामध्ये काय बदल होतो ते सर्वप्रथम पाहूयात. 9 गुरुवारचे वृत्त हे श्रद्धा, मनशांती, अडचणी दूर होतात. 9 गुरुवारचं वृत्त केल्याने आपल्यामधील अडचणी दूर होतात. नोकरी, व्यवसायातील प्रगती, विवाह, आरोग्य आणि घरातील सुख समृद्धीसाठी हे 9 गुरुवारचे वृत्त श्रद्धा ठेवून केले जाते. हे वृत्त अत्यंत सोपे आणि श्रद्धेने केले जाते. तर आपण आता पाहूयात की वृत्त सुरू करण्याचा शुभ दिवस कोणता. तर कोणत्याही शुभ गुरुवारी सुरू करावे. शक्य असल्यास शुक्ल पक्षातील गुरुवारी हे व्रत सुरू करावे. सलग 9 गुरुवार हे व्रत करावे. आता पाहूयात की वृत्तासाठी लागणारे साहित्य काय. श्री स्वामी समर्थ यांचा लहान मोठा तुमच्या मर्जीप्रमाणे फोटो किंवा मूर्ती घ्यावी. तसेच पाट किंवा चौरंग, पिवळे वस्त्र, फुले व हार असावेत. हळद, कुंकू, अगरबत्ती, धूप, दीप. तसेच नैवेद्य काय असावा. साखर, पेढे, केळी किंवा घरी बनवलेला गोड पदार्थ किंवा पुरणपोळी असे नैवेद्य. यातील कोणताही एक नैवेद्य असला तरी चालेल. तुळशीपत्र, पाणी व पंचामृत. प्रसादासाठी खीर किंवा शिरा करावा. पुढे पाहूयात वृत्त करण्याची पद्धत कशी असावी. आपण ज्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ज्या दिवशी हे वृत्त करेल त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ किंवा पिवळे कपडे परिधान करावेत. देवघर स्वच्छ करून स्वामींचा फोटो ठेवावा आणि आपल्या मनात असा संकल्प करावा. मनात प्रार्थना करून म्हणावे की मी श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवार व्रत करत आहे. माझ्या इच्छा पूर्ण होत व घरात सुख शांती नांदो. मला माझ्या वृत्ताचं फळ मिळावं अशी प्रार्थना गुरूंसमोर म्हणजे स्वामींसमोर करावी. पुढे पाहूयात पूजा विधी कसा करावा. स्वामींना म्हणजे त्या स्वामींच्या फोटोला हळद कुंकू लावावे. फुले अर्पण करावीत. दिवा व अगरबत्ती लावावी. धूप लावावी आणि खालील मंत्र जपावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा जप 11 किंवा 21 किंवा 108 किंवा शक्य तितक्या वेळा हा जप करावा. त्याच्यानंतर वृत्त कथा वाचन म्हणजे या 9 गुरुवारची वृत्ताची कथा वाचनाचे पुस्तक त्यातील हे वृत्तकथा वाचावी. गुरुवारी स्वामी समर्थांच्या वृत्तकथा वाचावी किंवा जर वाचता येत नसेल तर तुमच्या घरातील कोणत्याही वाचणाऱ्या व्यक्तीला ती वाचायला लावावी आणि तुम्ही ऐकावी. वृत्त कथा ऐकल्याने वृत्त पूर्ण मानले जाते. त्याच्यानंतर आरती म्हणावी. जे देव जे देव जे श्री स्वामी समर्थ आरती म्हणावी. नंतर नैवेद्य दाखवून प्रसाद सर्व लोकांना म्हणजेच घरातील लोकांना प्रसाद वाटावा. तर इथपर्यंत झाले की पूजाविधी वगैरे कसं करावी, आरती कशी करावी. त्याच्यानंतर उपवास म्हणजे तुम्ही जे व्रत केलं आहे तो उपवास कसा करावा त्याबद्दल माहिती पाहूयात. श्रद्धेनुसार खालीलपैकी कोणताही प्रकार तुम्ही करू शकता. म्हणजेच बघा, पूर्ण उपवास म्हणजे काहीही न खाता उपवास करावा. पाणी पिऊन किंवा फक्त पाणी पिऊन किंवा फळाहार खाऊन म्हणजे फळे खाऊन. एक वेळ साधे जेवण म्हणजे दिवसभर उपवासी राहून एक वेळा उपवास सोडावा. तसं एक वेळ साधे जेवण. कांदा लसूण टाळावा म्हणजे त्या उपवासाच्या दिवशी कांदा आणि लसूण खाऊ नये.
आरोग्यानुसार व्रत करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे जर तुमची तब्येत हलाखीची असेल, तुम्हाला जास्त उपाशी राहणे जमत नसेल, तर तुमची तब्येत कशी आहे, तुमच्या आरोग्यानुसार हे व्रत करावं. नंतर या वृत्ताचे काय नियम आहेत ते पाहूयात. शक्यतो गुरुवारी केस नख कापू नयेत. खोटे बोलणे, भांडण टाळावे. अहंकाराचा त्याग करावा. निस्वार्थ मनाने सेवा करावी. सात्विक आहार घ्यावा. मांसाहार टाळावा. मनात श्रद्धा ठेवून भक्तिभावाने पूजा करावी. ह्या 9 गुरुवारचं म्हणजे 9 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करावं ते पाहूयात. 9व्या गुरुवारी विशेष पूजा करावी. शिरा, खीर, प्रसाद करावा. गरिबांना अन्नदान किंवा दान करावे. शक्य असल्यास वृत्तकथा पुस्तक इतरांना द्यावे. म्हणजेच 9व्या गुरुवारी तुम्ही विशेष पूजा म्हणजे फळे फुले आणून पूजा करावी. तसेच काही लोकांना अन्नदान फळे द्यावेत. शक्य असल्यास म्हणजे तुम्ही जे वृत्ताचं पुस्तक वाचलं 9 गुरुवारी तेच नवीन पुस्तकं आणून इतरांना द्यावीत. म्हणजे त्यांच्यापर्यंत गुरूंची स्वामींची सेवा पोहोचेल. स्वामी समर्थांचा प्रसिद्ध मंत्र हा मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र शांतपणे आणि श्रद्धेने जपल्यास मानसिक बळ आणि समाधान मिळते. त्यामुळे रोज फक्त गुरुवारीच नाही तर रोज 108, 11 किंवा 21 वेळा मंत्र जपावा. म्हणजे मनाला शांती मिळते. आता पाहूयात आपण हे 9 गुरुवारचं वृत्ताची विधी म्हणजेच पूजाविधी कसा करायचा ते पाहिलं. उपवास कसा करायचा ते पाहिलं. पण हे उपवास करताना आपल्याला काही महिलांना काही अडचणी येतात. तर महिलांना मासिक पाळीच्या काळात पूजा न केल्यास पुढील गुरुवारी व्रत सुरू ठेवू शकतात. म्हणजे महिलांनी मासिक पाळीच्या वेळी उपवास करावा, पण पूजा करता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी फक्त त्यावेळेस उपवास करावा, पूजा न करावी. पण त्या 9 गुरुवारामध्ये तो गुरुवार तुमचा धरू नका. एखादा गुरुवार चुकल्यास किंवा म्हणजेच तुम्ही दुसऱ्या कुठे गावी गेला असाल तर तो गुरुवार त्या 9 गुरुवारामध्ये धरू नका. उपवास करा, पण पूजा ही आपल्या घरीच झाली पाहिजे. त्याच्यामुळे त्या वृत्तामध्ये 9 गुरुवारामध्ये तो गुरुवार धरू नका, फक्त उपवास करा. वृत्तामध्ये श्रद्धा आणि सकारात्मक भावना सर्वात महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मुख्य म्हणजे स्वामींवर विश्वास श्रद्धा ठेवून हे वृत्त तुम्ही करा. तर अशा प्रकारे हे गुरुवारचं व्रत नक्कीच करा. तुमच्या मनातील शंका दूर होतील, मनातील भीती कमी होईल आणि एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊयात. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.